तर जागा वाटपावरून महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे सुरू आहेत। ठाकरे आणि पवारांकडूनही राज्यातील 48 जागांची चाचपणी झाली आहे। जागा वाटप बैठकीआधी संजय राऊत यांनी हे सूचक वक्तव्य केलंय आणि काँग्रेसकडून आता ठाकरे पवारांकडूनही 48 जागांची चाचपणी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर संजय राऊत यांनी हे मोठं सूचक असं वक्तव्य केलंय। सुद्धा 48 जागांची चाचपणी केली। आपण जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका लढतो, देशात निवडणुका लढतोय, तेव्हा आपण महाराष्ट्रामधल्या कोणत्या कोणत्या जागांवरती समर्थपणे खंबीरपणे लढू शकतो याची चाचपणी प्रत्येक प्रमुख पक्ष करतो। आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 48 जागांची चाचपणी बरं का चर्चा आणि झाडाझडती घेतली आणि त्यानंतर आम्ही 23 जागांवरती आमची भूमिका स्पष्ट केली। काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवारजी यांनी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 48 जागांची चाचपणी केली। बघा, शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही सातत्याने 23 जागा लढत आलो महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना माहिती। आता कोणी काही म्हणत असलं तरी सत्य आहे, अनेक वर्षाचं, 30-35 वर्षाचं ते सत्य तुम्ही नाकारू शकत नाही की शिवसेनेनं 18 जागा लोकसभेच्या 2019ला जिंकल्या होत्या। जिंकून आलेली व्यक्तीने जरी पक्षांतर केलं असलं तरी मतदार पक्षांतर करत नाहीत। ज्याने आम्हाला लाखोंच्या संख्येनं मतदान केलेलं आहे तो एखाद्या गटात सामील होत नाही, ते मतदान शिवसेनेचं असतं। त्याच्यामुळे 18 जागा तर आमच्या पक्क्या आहेत जे आम्ही जिंकलो। संभाजीनगरची आमची जागा चंद्रकांत खैरे तिथे मागच्या वेळेला लढले आणि फार थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला। तर 23 जागा आम्ही असं मानतो की आम्ही 23 जागांवर लढतो। महाराष्ट्रामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील व त्यांचे सगळे नेते, आम्ही सगळे आमच्या बैठका काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या अत्यंत चांगल्या वातावरणात झाली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात त्याला आपण क्लॅश होणं म्हणतात एका दुसऱ्या जागेवर, तसं ती शक्यता अजिबात दिसत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा हव्यात महाराष्ट्रात तिथे शिवसेना लढणार नाही, ती लढली एखाद दुसऱ्या जागेवरती आम्ही चर्चा करू।